नमो बुद्धाय सर्वांना. क्रांतिकारी जय भीम. खरं म्हणजे या पेजच्या माध्यमातून आपल्या सर्वांशी संवाद साधण्याचा योग आलेला आहे या ठिकाणी. आणि बहुजन संघटक फेसबुक पेजवरती आपण अनेक मान्यवरांचे विचार, वेगवेगळ्या अनुषंगाने चर्चा आपण सतत ऐकलेल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये हे जे काही फेसबुक आहे, पेज आहे, ते अत्यंत महत्त्वपूर्ण आणि क्रांतिकारी आहे. आणि हा जो काही उपक्रम आपण सुरू केलेला आहे, हा उपक्रम एक आगळा वेगळा नाविन्यपूर्ण आहे हे म्हणायला काही हरकत नाही. तर मला वाटतं आपले सगळे लोक आलेले आहेत, येत आहेत. तेव्हा सर्वांना पुन्हा एकदा मनापासून क्रांतिकारी जय भीम करतो. बहुजन संघटकनी मान्यवर कांशीरामजी साहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने 2-4 व्याख्यान मला या फेसबुक पेजवरती ठेवलेले आहेत. आणि त्याचा एक भाग म्हणून आज मी आपल्यापुढं सर्वांच्या भेटीला आलेलो आहे. आपण या अनुषंगाने आज चर्चा करणार आहोत की मान्यवर कांशीरामजी यांनी या देशामध्ये जी काही बहुजनांची राजनीती पुढे आणलेली आहे, बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेलं जे काही राजकारणातलं यश आहे, बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातलं राजकीय यश मान्यवर कांशीराम साहेबांनी तंतोतंत यशस्वी करून दाखवलेला आहे तो प्रयोग. आणि मान्यवर कांशीरामजीचं कार्य, विशेष करून त्यांचं जे काही राजकीय कार्य आहे, हे या देशाच्या राजकारणावर प्रभाव टाकलेलं ठरलेलं आहे. दलित आणि बहुजन राजनीती कशी यशस्वी करता येऊ शकते, बाबासाहेब आंबेडकरांचा राजकीय विचार कसा यशस्वी करता येऊ शकतो, याचं आदर्श उदाहरण जर कुठलं असेल तर ते मान्यवर साहेबांचं त्यांनी घालून दिलेलं काम हे एक आदर्श उदाहरण आहे असं आपल्याला म्हणता येईल. 1934 पंजाबमधल्या रोपड जिल्ह्यातील खवासपूरला मान्यवर कांशीरामजीचा जन्म झाला. आणि आज आपण 1934 ते 2024 म्हणजे जवळपास 90वी जयंती आपण या ठिकाणी मान्यवर कांशीराम साहेबांची करत आहोत. येणाऱ्या 2034 मध्ये 100वी जयंती होऊ शकेल. तेव्हा आज 90व्या जयंतीच्या निमित्ताने आपण हे चर्चासत्र या ठिकाणी घेतलेलं आहे. मी बहुजन संघटकचे सर्व आयोजकांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करेन की मी जसं आता थोड्या वेळापूर्वी मांडलेलो आहे की या फेसबुक पेजवरती अनेक महत्त्वाच्या चर्चा, अनेक मान्यवरांच्या भाषणं, त्यांच्या चर्चा, त्यांचे विचार आपण सततच ऐकत आलेलो आहोत. आणि एक इंटलेक्च्युअल क्लासचं एक महत्त्वपूर्ण हे फेसबुक पेज आपल्या सर्वांना आपले विचार शेअर करण्याचं एक साधन म्हणून आज आपण त्याचा चांगल्या पद्धतीनं वापर केलेला आहे. त्यामुळं आयोजकांचे मी पुन्हा एकदा कौतुक करीन. आणि माझ्या मुख्य विषयाकडं मी वळतोय की मान्यवर साहेब कांशीरामजीच्या जयंतीच्या निमित्ताने, जयंतीचं औचित्य साधून आपण त्यांच्या जीवन कार्यावर वेगवेगळे प्रकाश टाकणारे काही मान्यवरांचे व्याख्यानं, भाषणं, त्यांच्या चर्चा आपण या फेसबुक पेजवरती आपण आयोजित केलेले आहेत. आज 2024 मध्ये जी व्यवस्था आपल्याला, राजकीय व्यवस्था या देशावर येऊ घातलेली आहे, जे संकट येऊ घातलेलं आहे या देशावर, जे बोललं जात आहे, ज्या शंका व्यक्त केल्या जात आहेत, ज्या भीती व्यक्त केली जात आहेत की 2024च्या लोकसभेच्या इलेक्शन नंतर काय होईल, याचे जे काही वेगवेगळे आखाडे, वेगवेगळे अंदाज जे बांधण्यात येत आहेत, ही जी भीती व्यक्त केली जात आहे, त्या सगळ्या पार्श्वभूमीवर संघपरिणित भाजपाने जे काही धुडगूस चालू केलेला या देशामध्ये, संविधानाच्या बदलाचे जे काही संकेत, त्याच्यातल्या प्रावधानाचे मोडतोड आणि त्याचे जे काही संकेत पुढे येऊ घातलेले आहेत, आरक्षण जे काही नामशेष होण्याच्या मार्गावर आहे आणि मोठ्या प्रमाणात जे काही खाजगीकरण सुरू झालेलं आहे, त्याच्यातून आरक्षण जे काही खतम व्हायला लागलेलं आहे. आणि एका बाजूला आरक्षणाचे भांडणं, एक आरक्षणावरचे लढे हे लढले जात आहेत, आणि दुसऱ्या बाजूला आरक्षण मात्र त्याचं नामोनिशाण मिटवलं जातं. या सगळ्या ज्याला आपण ब्लॅक डेज म्हणू, ब्लॅक डेज ऑफ इंडियन हिस्ट्री म्हणू ज्याला आपण, की खरं म्हणजे आमच्या मुव्हमेंटमधले, पॉलिटिक्सच्या बाबतीमधले हे ब्लॅक डेज येत आहेत असं आपल्याला म्हणता येईल. त्या दिशेनं हा देश जातोय की काय
अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। या पार्श्वभूमीवर मान्यवर कांशीरामजीचा विचार, मान्यवर कांशीरामजीचं कार्य समजून घेणं आणि त्यावर चिंतन मनन होणं आणि त्याच्यातून आपल्याला पुढं काय आणखी करता येऊ शकेल काय, याच्यातून आपल्याला काही भविष्यातली जी काही क्रांती आहे त्याच्यासाठी काही आपल्याला विचार घेता येईल काय, तिथून एनर्जी घेता येईल काय आपल्याला, अशा स्वरूपाचा हा विचार व्हावा आणि हे मार्गदर्शक व्हावं कांशीरामजीचं कार्य पुढच्या पिढ्यांना, अशा स्वरूपाचं त्या कामावर आपण चर्चा करणार आहोत, चर्चा करत आहोत आणि ही चर्चा अशीच पुढं कंटिन्यू सुद्धा आगामी 15 मार्चपर्यंत ही चर्चा सततच चालू राहणार आहे। अनेक मान्यवर या ठिकाणी त्यांचे विचार या निमित्ताने व्यक्त करणार आहेत। मान्यवर कांशीरामजी यांच्या जयंतीच्या निमित्ताने विचार व्यक्त करताना किंवा त्यांच्या जीवन कार्याकडे आपण जेव्हा बघतो तेव्हा मान्यवर कांशीरामजीचं जे काही कार्यकाळ आहे एकूणच हा कार्यकाळ हा आंबेडकरी राजकारणाच्या मुवमेंटमधला म्हणजे पॉलिटिकल मुवमेंटमधला हा एक सोनेरी क्षण आहे असं आपल्याला म्हणता येईल। मी मगाशीच जसं म्हणालो की बाबासाहेब आंबेडकरांना जे अपेक्षित राजकारण होतं ते हुबेहूब अपेक्षित असं राजकारणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल, खूप क्रांतिकारी पाऊल मान्यवर कांशीरामजीने टाकलेलं होतं। त्यांच्या अर्थातच हे करत असताना ते कोणत्या स्टेजमधून गेले, ते कसे त्यांच्या कुटुंबामधून विवाहित अनमॅरिड राहून त्यांनी जे काही त्याग केलेला आहे ते त्यागाचं फळ या देशांनी बहनजीला 3 वेळेस मुख्यमंत्री या पदाच्या खुर्चीमध्ये बसल्यानंतर आपण ते अनुभवलेलं आहे की कांशीरामजीच्या त्यागाचं काय चीज झालेलं आहे ते आपण सगळं बघितलेलं आहे, अनुभवलेलं आहे। आणि म्हणून मी म्हणेन की इट इज अ गोल्डन हिस्ट्री, गोल्डन पॉलिटिकल हिस्ट्री इन इंडियन पॉलिटिकल लाईफ असं आपण त्याला म्हणू की भारताच्या आंबेडकरी राजकीय जीवनातलं तर एक सोनेरी क्षणाचे दिवस जे आज फक्त आठवणीसाठी उरलेले आहेत। आणि मान्यवर कांशीरामजीची आठवण ज्यांनी कुणी साहेबांना बघितलेलं आहे, पाहिलेलं आहे, त्यांचे भाषणं ऐकलेले आहेत, त्यांना समोर ज्यांनी पाहिलेलं आहे, तेव्हा ते खरंच आज त्यांची आठवण करत असताना त्यांचा जो काही रुबाब आहे, त्यांचं जे काही काम आहे, त्यांचं जे डिव्होशन आहे, त्यांची जी कमिटमेंट आहे, अत्यंत वाखाणण्यासारखं अद्वितीय अशा स्वरूपाची ती कमिटमेंट आणि तो त्याग, अद्वितीय त्याग राहिलेला आहे, हे निश्चितच याच्यामध्ये काही दुमत असण्याची काही गरज नाही। मी स्वतः मान्यवर साहेबांना 2 वेळेस बघितलेलं आहे। 1900 जवळपास औरंगाबादला जी सभा झाली 92-94च्या सुमारास, 92 तर नाही पण 92च्या सुमारास असेल कदाचित, मी त्यावेळेस विद्यार्थी होतो मिलिंद कॉलेजचा आणि त्यावेळेस ती जी सभा झालेली आहे औरंगाबादला, त्या सभेमध्ये जिथं साहेब म्हणाले होते की यहाँ के मारों ने बाबा साहब के मूवमेंट को प्रताड़ित किया और बाबा साहब को यहाँ महाराष्ट्र के बाहर धकेल दिया वगैरे वगैरे जे साहेब म्हणले ते खूप त्याच्यावर चर्चा घडलेल्या होत्या। त्या सभेमध्ये मी स्वतः एक विद्यार्थी म्हणून त्या सभेमध्ये मी हजर होतो आणि खूप अंतरावरून ती सभा मी त्या ठिकाणी ऐकलेली आहे। त्यानंतर मी नोकरी लागल्यानंतर सुद्धा मुंबईला साहेबांचं भाषण वगैरे ऐकलेलं आहे आणि साहेबांचे अनेक आठवणी, अण्णाभाऊ साठे यांचं गावी त्यांचं जे काही घर आहे बांधण्याचं काम सुद्धा साहेबांनी स्वतः लक्ष देऊन केलेलं आहे। ह्या सगळ्या आठवणींचा उजाळा, ह्या सगळा खूपच आज मनाला खूप वेदना देणारा हा उजाळा मला वाटतं आपल्याला आहे सगळ्याकडं। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण मान्यवर साहेबांच्या जीवन आणि कार्यावर आढावा घेण्यासाठी, त्यांच्या कार्याची आपल्याला काही ऊर्जा मिळते का कार्यापासून, त्यासाठी आपण सगळे अनुभव शेअर करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो। खरं तर हे मिरॅकल आहे आपल्या इंडियन आंबेडकरी हिस्ट्रीमधलं, कांशीराम हे मिरॅकल आहे असं आपल्याला या ठिकाणी आवर्जून मी म्हणेन। आपण या विषयाच्या अनुषंगाने आज चर्चा करणार आहोत की तसे साहेबांचे भरपूर काही कोटेशन्स आहेत, भरपूर स्टेटमेंट आहेत, होऊ शकत आहे जिथं आमच्याकडे होऊच शकत नाही। बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन, महापुरुषांचं नाव घेऊन आम्ही या देशामध्ये MLA MP आमदार खासदार होऊ शकत नाही, अशा प्रकारची जी काही लहर या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली होती, ती लहर साहेबांनी होऊ शकत आहे याच्या माध्यमातून होऊ शकतेची लहर साहेबांनी निर्माण केलेली महाराष्ट्रामध्ये आणि सगळ्या भारतामध्ये। आणि आपण बघतोय आहोत की हे सगळं यशस्वी राजकारण नंतरच्या काळामध्ये आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे। मी आताच आपल्याला म्हटलोय, आपण जसे मी म्हणालो की कहीं हम भूल ना जाए,
आज़ादी 50 वर्षानंतर सुद्धा आजला बहुजन समाज अपमानित का आहे? आज़ादी के 50 साल के बाद भी बहुजन समाज प्रताड़ित क्यों है, ह्युमिलेट क्यों है, अपमानित का होत आम्ही स्वातंत्र्याच्या 50 वर्षानंतर सुद्धा? अशा स्वरूपाचा विषय साहेबांनी सर्वदूर महाराष्ट्रामध्ये चर्चेला घेतलेला होता. आणि मग आम्ही स्वातंत्र्याच्या 50 वर्ष उलटून गेल्यानंतर सुद्धा इथला बहुजन समाज हा स्वाभिमानी का नाही, हा अपमानित का आहे, तो अपमानित जीवन का जगतोय, कोणती परिस्थिती कारणीभूत आहे आणि आम्ही काय केलं पाहिजे, असा विचार प्रवृत्त करायला लावणारा विषय साहेबांनी संपूर्ण भारतामध्ये चर्चेला घेतला होता. कही हम भूल न जाए अशा स्वरूपाची सुद्धा साहेबांनी मोहीम आखली होती. साहेबांनी सायकलीवर अनेक लॉंग मार्च केले. 4200 किलोमीटरचा लॉंग मार्च पहिल्यांदा त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने, मला वाटतं साहेबांच्या 15 मार्चच्या जयंतीच्या निमित्ताने सायकल मार्च साहेबांनी सुरू केला. तो पिरियड सुद्धा या देशातला क्रांतिकारी पिरियड आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि मला आपल्याला आवर्जून सांगायला आनंद या गोष्टीचा होईल की मान्यवर कांशीराम साहेब अशी एक व्यक्ती आहे की ज्या व्यक्तींनी सायकलवर मुवमेंट सुरू केली, पायी, सायकलच्या अगोदर पायी, पुण्यामध्ये पायी प्रवास करत करत बामशेपची स्थापना केली, लोकांचं म्हणजे DS4चं संघटन केलं. DS4च्या संघटनेच्या सोबतच त्यानंतर बामशेपची निर्मिती केली. हे सगळं करत असताना साहेब पायी प्रवास करत करत, तो पायी प्रवासानंतर सायकलवर प्रवास, आणि सायकलवर प्रवास करत करत रिक्षाने प्रवास, आणि हे करत करत एक दिवस असा आला की साहेबांनी विमानाने प्रवास केलेला आहे. आणि म्हणून भारताच्या इतिहासामध्ये पायी प्रवास आणि सायकलचा प्रवास पासून सुरुवात आणि ते विमानाच्या प्रवासाने शेवटपर्यंत गेली. हे दैदिप्यमान यश हे कांशीरामजी साहेबांना मिळालेलं आहे, ते मिळू शकलेले आहेत. अर्थात त्या पाठीमागे साहेबांचा खूप मोठा त्याग राहिलेला आहे. त्यांच्या अनेक जे काही भाषणं आहेत, अनेक स्टेटमेंट आहेत, भाषणं आहेत, त्यांचे जे काही नारे आहेत, हे नारे सुद्धा खूप क्रांतिकारक नारे ठरलेले आहेत. त्या नाऱ्यांची आज सुद्धा आपल्याला मला वाटतं खऱ्या अर्थानं गरज आहे. त्यांच्या काळातले नारे म्हणजे वोट हमारा राज तुम्हारा नहीं चलेगा नहीं चलेगा, हे सुरुवातीचा नारा त्यांनी नंतरच्या काळात सांगितलं की अब इस वक्त वोट भी हमारा है और राज भी हमारा है. म्हणजे इथपर्यंत त्या नाऱ्यांना त्यांनी बदलून टाकलेलं होतं. आणि साहेब संसदेमध्ये खासदार सुद्धा झाले, लोकांकडून 1-1 रुपया जमा करून निधीच्या बळावर साहेब खासदार झाले. ह्या सगळ्या घटना, आणि ज्या रिक्षामध्ये मला सांगायला तुम्हाला आवडेल की साहेबांनी ज्या रिक्षामध्ये प्रवास केला, त्या रिक्षावाल्याला एक दिवशी साहेबांनी आमदार खासदार केलेला, हा सुद्धा इतिहास जो आहे. ज्या रिक्षात ते बसले त्या व्यक्तीला या सभागृहामध्ये पाठवण्याचं काम साहेबांनी केलं, आणि ते साहेबच करू शकतात आणि तेच करू शकले, हे मी या ठिकाणी आपल्याला आवर्जून नमूद करीन. आपल्या पुढं विषयाच्या अनुषंगाने आपण चर्चा करूयात की आज मला या अनुषंगाने तुमच्यासमोर चर्चा करायला सांगितलेलं आहे की जसं मी आता म्हणालो की साहेबांचे अनेक कोटेशन्स आहेत, अनेक त्यांचे स्टेटमेंट आहेत, आणि ते स्टेटमेंट खूप क्रांतिकारक आहेत. त्याच्यामध्ये एक महत्त्वपूर्ण त्यांचं जे वाक्य आहे की जे त्यांच्या संशोधनातून पुढं आलेलं आहे, ते असं आहे की या देशामध्ये जर राजनीती यशस्वी करायची असेल आपल्याला, तर या देशात जर आपल्याला राजनीती यशस्वी करायची असेल तर अराजकीय मुळा जे आहेत या समाजाच्या घट्ट झाल्याशिवाय या देशातली राजनीती आपल्याला यशस्वी करता येऊ शकत नाही. म्हणजे जिस समाज की गैर राजनीतिक जड़ें मजबूत होती है, किंवा समाज की गैर राजनीतिक जड़ें मजबूत होने के बगैर हमारी राजनीति कामयाब नहीं हो सकती. आमची राजनीती जर कामयाब करायची असेल आम्हाला, तर आम्हाला समाजाच्या राजकीय मुळा ज्या आहेत ह्या घट्ट कराव्या लागतील, अशा पद्धतीचं संशोधन आणि कोटेशन साहेबांनी दिलेलं आहे. आणि आपल्या सर्वांना विचार करायला भाग पाडलेला आहे की जर बहुजनांची राजनीती जर या देशामध्ये यशस्वी करायची असेल, तर पहिल्यांदा ही राजनीती यशस्वी करण्यासाठी आपल्याला अराजकीय विचारधारा मजबूत करावी लागणार आहे, अराजकीय जडे मजबूत करावी लागणार आहेत, अराजकीय काम आपल्याला उभा करावं लागणार आहे. अराजकीय काम आणि अराजकीय मुळा आणि अराजकीय जडे आपण जर मजबूत करू शकलो तर आपली राजनीती जी आहे, बहुजनांची राजनीती जी आहे ती यशस्वी होऊ शकते. अशा प्रकारचा संदेश मान्यवर साहेबांनी दिलेला आहे. तर तो संदेशच्या अनुषंगाने आपण चर्चा या ठिकाणी करणार आहोत. साहेबांच्या अनेक विषयाच्या अनुषंगाने
अनेक त्यांनी जे काही प्रयोग राजनीतीमध्ये केले, बहुजन राजनीतीमध्ये साहेबांनी जे वेगवेगळे प्रयोग केले, त्या सगळ्या प्रयोगाच्या निमित्ताने आगामी 2-4 दिवस आपण चर्चा सगळ्या मान्यवरांच्या माध्यमातून करणार आहोत. मी तसा विचारवंत नाही, मी फील्डवरचा एक साधा कार्यकर्ता आहे आणि मला ज्या शब्दामध्ये मला जे काही सांगता येतंय, मी त्या शब्दामध्ये, माझ्या कार्यकर्त्याच्या शब्दामध्ये मी आपल्यापुढं सांगण्याचा प्रयत्न यापूर्वीही केलेला आहे आणि आताही प्रयत्न मी आपल्यापुढं करत आहे. तर मी आपल्याला या विषयाच्या अनुषंगानं सांगत होतो की हे साहेबांनी हे नेमकं जे आहे राजनैतिक मुळा जे आहे त्याच्याकडं कसं फोकस केलेलं आहे. आपल्या सगळ्यांना माहिती असेल की BJP किंवा संघपरिणित RSSचं जे काही सरकार सत्तेमध्ये आलेलं आहे, हे सत्तेत येण्याचं जे काही कारण आपण तपासलं आज, की तेव्हा तर काही साहेब असताना तर काही BJP सत्तेमध्ये असं म्हणजे या देशामध्ये BJP प्राईम मिनिस्टरच्या मध्ये BJP हे काही सत्तेमध्ये देशामध्ये नव्हती, जशी आज पंतप्रधानाच्या रूपाने आहे. पण त्यावेळेस साहेबांनी जे सांगितलेलं आहे, आज BJP ज्या पद्धतीने आपण बघतोय की सत्तेमध्ये आलेले, ह्याचं जर काही कारण आपण शोधलं, ह्याचं जर कारण तपासलं, तर याच्यामध्ये आपल्याला दिसून येईल की BJP RSSनी भारतीय जनता पार्टी जरी आपल्याला हे राजकीय संघटन दिसत असलं तरी याच्या पाठीमागे ज्या वेगवेगळ्या संघटना काम करत आहेत त्याची निश्चित आकडेवारी म्हणजे 100च्या पुढे जाऊ शकेल त्या संघटनांची आकडेवारी. आणि मागच्या काही दिवसापूर्वीचा आकडा होता की 1,96,000 म्हणजे लाईकली टू 2 lakhs 2 लाखापर्यंतचे पूर्णवेळ कार्यकर्ते, म्हणजे पूर्णवेळ कार्यकर्ते RSSचे या देशामध्ये काम करतायत. हे जुना आकडा आहे 2 लाखाचा. तर आता ती संख्या कदाचित वाढली असेल. म्हणजे 2 लाखाच्या वर कार्यकर्ते RSSचे हे पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून फिरतात या देशामध्ये. आणि ते फक्त समाजामध्ये ते पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून वेगवेगळे विषय घेऊन फिरतायत. म्हणजे ते राजकारणाचा विषयच घेऊन फिरत नाहीत, तर ते राजकारणाला पोषक होईल असं राजकीय काम घेऊन ते फिरतायत, पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून ते फिरतायत. त्याच्याशिवाय आपण जर बघितलं तर RSSच्या विद्यार्थी शाखेचं आपण जर बघितलं तर अखिल भारतीय अभाविप ज्याला म्हणू आपण, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आहे किंवा त्यांचं वकिलांचं एक वेगळं फोरम आहे, त्यांचं अगदी मोलकर्णीच्या संघटना आहे, त्यांच्या धार्मिक संघटना आहेत, त्यांच्याकडं अगदी वारकऱ्यांच्या संघटना आहेत, म्हणजे मृदंग आणि टाळ वाजवणाऱ्यांच्या ज्याला आपण संघटना म्हणू वारकऱ्यांच्या, या वारकऱ्यांचे त्यांच्याकडे युनिट्स आहेत. आणि आपण बघतो की आता या उन्हाळ्यामध्ये आता सगळीकडे अगदी अखंड हरिनाम सप्ताह सुरू झालेला आपल्याला दिसेल, की ज्याला आपण गावागावामध्ये पॅन्डॉल टाकून अखंड हरिनाम सप्ताह सुरू होतील, ज्याला सप्ताह म्हणतात, सप्ताह बसला असं ग्रामीण भागात म्हणतात. किंवा अशी एक विंग आहे त्यांच्याकडे की तुळजापूरला जाणाऱ्या किंवा पंढरपूरला जाणाऱ्या लोकांना फक्त भोजन देणारी एक व्यवस्था आहे, एक टीम आहे की जिथं ते भोजनाची सगळीकडे ते व्यवस्था करणारी टीम आहे. म्हणजे हे जे काही राजकीय काम आहे या सगळ्यांचा बेनिफिट जो आहे तो त्या राजकारणाला अर्थातच होतो. हे प्लॅनिंगफुली हे RSS करू शकलेलं आहे आणि हे करण्यासाठी अर्थात त्यांना गेल्या 5-50 वर्षामध्ये त्यांनी खूप तयारी करून आज ते यश त्यांना संपादन त्यांना झालेलं आहे. ही सगळ्या गोष्टी आज आपण बघत असताना ज्यावेळेस BJP सत्तेत नव्हती त्यावेळेस साहेब सांगत होते की राजकारण जर आम्हाला यशस्वी करायचं असेल तर आमच्या सुद्धा राजकीय ज्या काही चळवळी आहेत, राजकीय संघटना आहेत त्या मजबूत झालेल्या पाहिजेत, तर आमचं राजकारण टिकाव धरू शकेल. परंतु आपण त्या पद्धतीनं काम करू शकलेलो नाही आहोत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. सहकाराच्या क्षेत्रामध्ये आपण काही वेगळं काम करू शकलेलो नाहीत. म्हणजे आपल्या बँका असल्या पाहिजेत, अर्थकारणाच्या बाबतीमध्ये आमच्या बँक असल्या पाहिजेत, शैक्षणिक क्षेत्राच्या बाबतीमध्ये आमचे शाळा कॉलेजेस असले पाहिजेत, सूतगिरण्या असल्या पाहिजेत, साखर कारखाने असले पाहिजेत, गुळाच्या खाटसाऱ्या असल्या पाहिजेत किंवा वेगवेगळे बिझनेस असले पाहिजेत, व्यवसाय पाहिजेत, नागरी सहकारी पतसंस्था पाहिजेत. हे जे काही अर्थकारणाचे क्षेत्र आहेत वेगवेगळे अर्थकारणाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा आमचं काम असलं पाहिजे. धर्मकारणामध्ये आमचं काम असलं पाहिजे. धर्माच्या बाबतीमध्ये आपण जसं आम्ही एक छोटासा प्रयत्न करत आहोत की सत्यशोधक समाज महासंघाचे आमचे स्मृतिशेष दादा कांबळे यांनी
आणि जसं ओबीसीना चलो बुद्ध की ओरचा विषय घेऊन हनुमंत काका उपरे साहेबांनी जसं काम सुरू केलं की ओबीसी चलो बुद्ध की ओर, मध्यंतरी माने साहेबांनी भटके विमुक्तांना चलो बुद्ध की ओरचा नारा दिलेला होता. जियादादा कांबळेंनी मातंग समाजाला चलो बुद्ध की ओरचा नारा दिला आणि नुसता नारा नाही दिला तर या समाजाला या बुद्ध धम्माच्या दिशेनं त्यांनी अनेक खूप अशा दीक्षा दिल्या. नुकताच कांजूर मार्गला आम्ही गेल्या 8 दिवसापूर्वी 26वा बुद्ध धम्म दीक्षेचा कार्यक्रम केलेला आहे 25 तारखेला फेब्रुवारीच्या. तर हे जी काही काम आहेत आपल्याला की या सगळ्या समाज घटकाला ओबीसी असतील, मातंग असतील, चर्मकार असतील, यांना धम्माच्या दिशेनं घेऊन जाणारी आणि या सगळ्या समाजाला म्हणजे धार्मिक दिशेनं घेऊन जाण्यासाठीच्या ज्या काही विंग, त्या विंगचं जे काही काम आहे ते धार्मिक काम आहे, त्याचं जे काही काम आहे ते काम म्हणजे या सगळ्या क्षेत्रामध्ये आम्हाला जे काही वेगवेगळ्या दिशेनं आम्ही ते काम केलं पाहिजेत. आणि अर्थातच त्यामुळं आमच्या राजकीय जडे त्यामुळं मजबूत होण्यासाठी मदत होणार आहे हे निश्चितपणाने आपण समजून घेतलं पाहिजेत. मी हे आपल्याला हे सांगत होतो की राजकीय विचारधारा जे आहेत समाजामधल्या वेगवेगळ्या ज्या काही संघटना आहेत, सामाजिक संघटना आहेत, वेगवेगळे समाजात सामाजिक वेगवेगळे संघटना आहेत, धार्मिक संघटना आहेत, राजकीय म्हणजे आर्थिक प्रोग्राम आहेत, आर्थिक संघटना आहेत, आर्थिक कार्यक्रम आहेत. ह्या सगळ्या बाबतीमध्ये आपलं जे काही काम आहे हे काम जर आपण नीटपणे जर आपण मजबूत करू शकलो तर अगदी आपल्याला राजकारणामध्ये यश मिळायला आणि ते यश टिकून ठेवायला मदत होऊ शकते. अशा पद्धतीचा त्याचा एक अर्थ साहेबांना अपेक्षित होता असं मला या ठिकाणी वाटते. कदाचित तुमच्यापैकी काही जण अधिक चांगल्या पद्धतीने ते सांगूही शकतील. मी जसं म्हणालो की मी एक कार्यकर्ता आहे आणि मला जसं जमतंय त्या शब्दामध्ये मी आपल्यापुढे व्यक्त होण्याचा प्रयत्न करतो आहे. तर समाजाचे हे जे काही अराजकीय वेगवेगळ्या क्षेत्रातलं जे काही काम आहे हे काम आपापल्या परीने जेव्हा प्रत्येकजण यशस्वी करील, चांगल्या पद्धतीनं करील, तेव्हा अर्थातच त्याचा जो काही फायदा आहे तो राजकारणासाठी होणार आहे हे साहेबांना अपेक्षित होतं. आणि या सगळ्या बाबतीमध्ये हे जे काही काम आहे ते त्या वेगवेगळ्या संघटनांनी, वेगवेगळ्या एजन्सीजनी त्यांचं काम पुढं घेऊन जाणं तितकंच गरजेचं आहे असं साहेबांना त्या ठिकाणी अपेक्षित होतं असं मला वाटतंय. आपल्या सर्वांना याची चांगली जाणीव आहे की या देशामध्ये जी आहे की गेल्या कित्येक वर्षापासून, सदीयवंशी ज्याला आपण म्हणू, कित्येक वर्षापासून, हजारो वर्षापासून आपल्या देशामध्ये काही एक वर्गाला, विशिष्ट वर्गाला, विशिष्ट घटकाला सर्व क्षेत्रातल्या सगळ्या प्रकारच्या लाभापासून सातत्यानं वंचित ठेवण्याचं काम करण्यात आलेलं आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की या देशामध्ये गैरबराबरी निर्माण करून या देशामध्ये 6000 पेक्षा जास्त जातीची निर्मिती करून या देशामध्ये जी काही आपली ताकद आहे, इथल्या मूलनिवासींची जी काही ताकद आहे, अनार्य द्रविडांची जी काही ताकद आहे, ही ताकद विभाजण्याचं काम आणि त्यांना अल्पजन करण्याचं काम या देशामध्ये प्लॅनिंगफुली मनुवादी व्यवस्थेने ते केलं. ब्रेक झालं ते सुरू, मी टच केलं ते, चालेल ठीक आहे जा. तर मी हे सांगत होतो की हजारो वर्षापासून या देशामध्ये ज्या समाज घटकाला संधीपासून वंचित ठेवलेला आहे, त्यांना शैक्षणिक आहे, आर्थिक आहे, त्यांची उन्नती या सगळ्यापासून त्यांना कोसदूर ठेवण्यात आलेलं आहे व्यवस्थेने, ब्राह्मणी व्यवस्थेने. त्यांचे जे काही संरक्षण आहेत, वेगवेगळे संरक्षण आहेत आणि एकूणच माणूस म्हणून त्यांना दिली जाणारी जी काही वागणूक आहे आणि त्यांचे हक्क आहेत, अधिकार आहेत, या सगळ्यांना एक बॅन करण्याचं काम हेतुपूर्वक ब्राह्मणी व्यवस्थेने केलेलं आहे आणि त्याला धर्म कारणीभूत आहे. या सर्वांचं जर काही मूळ असेल म्हणजे इथल्या या देशातल्या 85% समाज घटकाला सगळ्या प्रकारच्या लाभापासून वंचित करण्याचं जे काही काम आहे ते, याचा जर कुठला आधार असेल तर ती इथली धर्मव्यवस्था याचा आधार आहे. आणि इथल्या ब्राह्मणी वैदिक धर्मव्यवस्थेने, वैदिक संस्कृतीने, ज्याला आपण हिंदू धर्म संस्कृती म्हणू, या वैदिक किंवा ब्राह्मणी धर्म संस्कृतीने इथल्या बहुजनांना सगळ्या संधीपासून, अनादी कालापासून, हजारो वर्षापासून वंचित ठेवलेला आहे. हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि याचा आधार जर कुठला असेल तर याचा आधार इथली धर्मव्यवस्था आहे. मी आताच आपल्याला सांगितलं.
या सगळ्या क्षेत्रात यांना संधीपासून जे वंचित केलेलं आहे आणि यांच्यावर राज्य करण्यासाठी या समाज घटकामध्ये 6,500 पेक्षा जातीची निर्मिती केली. बहुजन असलेल्या या घटकाला अल्पजनमध्ये थोड्या थोड्या जातीच्या आधारावर यांची विभागणी या देशामध्ये ब्राह्मणी व्यवस्थेने प्लॅनिंगफुली केली आणि या सर्वांच्या डोक्यावर मिऱ्या वाटणारी जात म्हणून ब्राह्मणी व्यवस्था बसली आणि त्याची फळं ही ठराविक लोक, ज्याला साहेबांच्या भाषेमध्ये 85 विरुद्ध 15चा जो फॉर्म्युला साहेबांनी दिला, 85 विरुद्ध 15चा पहिल्यांदा साहेबांनी हा फॉर्म्युला दिला आणि हा जो काही 15% समाज घटक आहे हा 85% समाज घटकाच्या डोक्यावर मिऱ्या वाटणारा समाज घटक बनला. साहेबांनी असं पेनचं उदाहरण घेऊन दाखवायचे की हे टोक जे आहे की हे एवढेच लोक जे आहेत हे बेनिफिशियर आहेत आणि हे या 85% समाजाच्या घटकावर हे वरचे थोडा समाज घटक जो आहे 15% समाज घटक आहे तो सगळे बेनिफिट घेतोय. तर ही व्यवस्था आपल्याला अशी आडवी करायची आहे, समान करायची आहे असं साहेब पेनाचं उदाहरण देऊन सातत्यानं आपल्याला समजून सांगायचे आणि असे म्हणायचे की मेरे सपनों का भारत सम्राट अशोक का भारत. म्हणजे सम्राट अशोकांचा भारत जो होता तो माझ्या स्वप्नातला भारत आहे असं साहेब म्हणायचे. आणि मग हजारो वर्षापासून संधी वंचित असलेल्या या समाज घटकाला 6,500 जातीमध्ये विभाजन करून त्याच्यामध्ये क्रमगत विषमता प्रस्थापित करून, क्रमगत विषमता निर्माण करून, एक जात दुसऱ्या जातीपेक्षा नीच कनिष्ठ समजून, कोणाला तरी कोणापेक्षा वरिष्ठ समजून या ब्राह्मणी व्यवस्थेने चातुर्वर्णी व्यवस्था निर्माण करून त्याचा बेनिफिट घेणारी ही जात ठरली. ब्राह्मणी म्हणजे चातुर्वर्णी व्यवस्थेमध्ये ब्राह्मणी जात ही ठरलेली आहे. ही गोष्ट आमच्या सगळ्या महापुरुषांनी लक्षात घेतली आणि मान्यवर कांशीराम साहेब सांगतात त्यांच्या अनेक लिटरेचरमध्ये आपल्याला उल्लेख येतोय की हे जे काही 1948 से सुरू हुआ संघर्ष 1848 पासून हा अलीकडच्या काळातला हा जो संघर्ष 1956 पर्यंत 108 वर्षाचा संघर्ष साहेब त्याच्यामध्ये नेहमी उल्लेख करतात की याच्यामध्ये फुले, शाहू, पेरियार आहेत, बाबासाहेब आहेत, अण्णाभाऊ साठे आहेत, हे सगळे अण्णाभाऊ तर नंतर आले पण 56 पर्यंत मध्ये हे जे काही महापुरुषांनी जो काही संघर्ष केलाय, फुले, शाहू, बाबासाहेबांनी विशेष करून पेरियार यांनी हा जो काही संघर्ष केलेला आहे याचा जर कुठला बेस असेल तर तो बेस आहे की इथली ही जी काही व्यवस्था आहे, धार्मिक व्यवस्था आहे, ही धार्मिक व्यवस्था हिंदू धर्मप्रणीत ब्राह्मणी व्यवस्था, धार्मिक व्यवस्था ही याचा आधार आहे आणि ती व्यवस्था खतम झाली पाहिजे. ही या महापुरुषांचा जो विचार राहिलेला आहे आपण बघतो आहोत. आणि नाकारण्यात आलेले जे काही आमचे जे काही हक्क आणि अधिकाराचा जे काही खरा जाहीरनामा ज्याला म्हणू आपण, तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून, ज्याला आपण खरं तर मानवी हक्काची सनद म्हणू दुसऱ्या शब्दामध्ये, भारतीय संविधान हे दुसरं तिसरं काही नाही तर मानवी हक्काची सनद, ज्याला एक कॉन्स्टिट्यूशनल संवैधानिक रूप बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या हक्क अधिकाराला एक संवैधानिक रूप बाबासाहेबांनी 1950 मध्ये दिलेला आहे. हे आपण बघतो आहोत. हा जो संघर्ष आपण बघतो आहोत हा अतूट संघर्ष हा साहेब या अनेक ठिकाणी बाबासाहेब म्हणाले की हा संघर्ष जो आहे हा इथल्या 85% समाज घटकाला जो दबलेला आहे, संधी वंचित आहे, याला खऱ्या अर्थानं जर कधी न्याय मिळणार असेल तर तो राजकीय भूमिकेवर, राजकारणाच्या दिशेनं, राजनैतिक पातळीवर जेव्हा तो सक्षम बनणार आहे, म्हणजे पॉलिटिकल डेमोक्रॅसी जी आहे या देशामध्ये बाबासाहेबांनी दिलेली, ही पॉलिटिकल डेमोक्रॅसी ही कामयाब होऊ शकत नाही म्हणले की जोपर्यंत सोशल डेमोक्रॅसी या देशामध्ये निर्माण होणार नाही. सोशल डेमोक्रॅसी जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत पॉलिटिकल डेमोक्रॅसी ही कामयाब होऊ शकत नाही, बाबासाहेब नेहमी म्हणायचे. आणि बाबासाहेब सुद्धा असे म्हणलेले आहेत अनेक ठिकाणी की राजकारण ही एक अशी गुरुकिल्ली आहे की जी गुरुकिल्लीच्या माध्यमातून आम्ही वी कॅन ओपन ईच अँड एव्हरी लॉक्स, आम्ही सगळ्या प्रकारची लॉक्स उघडण्याची ताकद जर कुठं असेल तर ती राजकारणामध्ये ताकद आहे. हे बाबासाहेब म्हणले की पॉलिटिकल की इज अ मास्टर की विच ओपन्स ऑल काइंड्स ऑफ लॉक्स. ही सगळ्या प्रकारचे लॉक उघडण्याची ही मास्टर चावी आहे, गुरुकिल्ली आहे, राजकीय गुरुकिल्ली म्हणजे राजकारणाची चावी अशी आहे, ते बाबासाहेब म्हणायचे.
आणि बाबासाहेबांना अपेक्षित असलेलं जे काही अधुरं राजकारणाची भूमिका आहे, बाबासाहेबांनी जी काही आरपीआयची संकल्पना केलेली होती, ही जी काही अधुरी संकल्पना अपूर्ण राहिली, ती मान्यवर कांशीराम साहेबांनी बहुजन समाज पार्टीचा बॅनर निर्माण करून ती संकल्पना पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न केला. फार मोठा चांगला यशस्वी प्रयत्न झालेला आहे. मान्यवर साहेबांना असं वाटायचं की बाबासाहेबांना अपेक्षित जर पॉलिटिकल डेमोक्रेसी जर खऱ्या अर्थानं कामयाब व्हायची असेल तर सोशल डेमोक्रेसी निर्माण ही कामयाब झाली पाहिजेत. आणि सोशल डेमोक्रेसी कधी कामयाब होऊ शकते, तर सोशल डेमोक्रेसी कामयाब होण्यासाठी जे काही राजकीय जडे आहेत ते सुद्धा मजबूत झाली पाहिजेत. म्हणजे सामाजिक जडे आमची मजबूत झाली पाहिजेत. सामाजिक जडे जर मजबूत झाली तर मग त्याच्या आधारावर आमची राजकीय भूमिका आणि राजकीय जडे सुद्धा आमची कामयाब होणार आहेत, मजबूत होणार आहेत, असं मान्यवर साहेबांना सातत्यानं वाटायचं. आणि त्याच्यासाठी जर कुठलं प्रभावी साधन असेल, कुठलं प्रभावी हत्यार असेल तर ते म्हणजे राजकारण आहे, हे मान्यवर साहेबांनी ओळखलेलं होतं. अर्थातच त्या दिशेने बाबासाहेब जसं म्हणाले की मास्टर की आहे राजकारण, ती भूमिका घेऊन मान्यवर कांशीरामजींनी वाटचाल केली. आणि त्या दिशेने या इथल्या बहुजन समाजाला आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न, कारण जोपर्यंत हा समाज आत्मनिर्भर होणार नाही, राजकारणाच्या दिशेनं तो मार्गक्रमण करणार नाही, राजकारणाच्या दिशेनं तो प्रभावशाली होणार नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थानं त्याचा प्रश्न सुटू शकत नाही. राजकारणात तो दखलपात्र झाला पाहिजे आणि आपल्या आपल्या बलबुत्यावर, आपल्या हिमतीवर हा उपेक्षित समाज राजकारणामध्ये यशस्वी झाला पाहिजे. ही भूमिका घेऊन मान्यवर कांशीराम साहेबांनी 15 फॉर्म्युला तयार केला पहिल्यांदा आणि तो यशस्वी सुद्धा करण्याचा प्रयत्न केला. साहेब असं सतत म्हणायचे की अगर हम जाति के आधार पर हमको ब्राह्मणी व्यवस्था ने हमको तोड़ दिया है तो जाति के आधार पर भी हमें जोड़ा जा सकता है. तर जातीच्या आधारावर ब्राह्मणी व्यवस्थेने जर आम्हाला 6,500 पेक्षा जास्त जाती निर्माण करून जर तोडलेला असेल तर दुश्मन त्याचं काम तो करतो आहे, त्याचं काम तो करतोय. तो तोडना उसका काम आहे, तो जोडना हमारा काम आहे. साहेब म्हणायचे की जोडना हमारा काम आहे. आणि म्हणून साहेबांनी या अनेक समाज घटकाला जोडण्याचं काम केलं आणि बहुजन ही संकल्पना पहिल्यांदा साहेबांनी निर्माण केली. आणि बहुजन संकल्पनेच्या माध्यमातून या देशातल्या उपेक्षितांना, या देशातल्या शोषितांना, या देशातल्या अस्पृश्यांना हुकमरान बनवण्याचं काम साहेबांनी त्या ठिकाणी केलं. आपण लक्षात घेतलं पाहिजे, उत्तर प्रदेश सारख्या जिथं अनेक हिंदुइझमची धार्मिक स्थळं आहेत, त्या यूपीच्या बेल्टमध्ये जिथं आपण म्हणू की ज्या दिशेनं अयोध्या आहे, काशी आहे, हरिद्वार वगैरे, हिंदुइझमचा जो बालेकिल्ला आहे यूपी होता, आता त्या बालेकिल्ल्यामध्ये अछूत समाज घटकातून असलेल्या एखाद्या महिलेला मान्यवर साहेब 3-3 वेळेस मुख्यमंत्र्याच्या खुर्चीमध्ये बसवू शकलेले आहेत. ही म्हणजे हुकमरान बनो, आम्ही हुकमरान बनलं पाहिजेत राजकीय दृष्ट्या. जोपर्यंत हा इथला कमकुवत घटक, इथला शोषित घटक, बहुजन घटक जोपर्यंत हुकमरान बनू शकत नाही, सत्तेच्या मास्टर चावीकडे तो मार्गक्रमण करत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थानं तो दखलपात्र होत नाही आणि त्याची प्रगती होऊ शकत नाही, हे साहेबांना वाटत होतं. आणि त्या दिशेने त्याने निश्चितपणाने काम केलेलं आहे. हे करत असताना मताची किंमत काय आहे राजकारणामध्ये, म्हणजे मतावर त्यांनी फोकस केलेला आहे की होट जे आहे, मत जे आहे ते बहुजनांचं खूप मोठं प्रभावशाली हत्यार आहे. इट इज इम्पॉर्टंट वेपन, व्होटिंग इज इम्पॉर्टंट वेपन, असं ते म्हणायचे की हे व्होटिंग जे आहे, मताचा जो अधिकार आहे, हा मताचा अधिकार हा बहुजन समाजाचा अत्यंत महत्त्वाचा अधिकार आहे. आणि तो मताचा अधिकार हा त्यांनी अत्यंत जागरूकतेने तो वापरला पाहिजे. तो आपल्या मताची रक्षा कशी करा असं म्हणत असताना साहेब म्हणायचे की जशी बेटीची रक्षा आपण करतो, मुलीची रक्षा ज्या पद्धतीने आपण करतो, त्या पद्धतीनं आपण आपल्या मताची रक्षण केलं पाहिजे. आणि मत बेचना बेटी बेचे समान आहे, म्हणजे असं सुद्धा साहेब त्या ठिकाणी म्हणायचे. आणि मताच्या बाबतीमध्ये लोकांना पहिल्यांदा जागरूक करण्याचं काम आणि या देशातली दलित राजनीती यशस्वी करण्याचं काम, या देशातली बहुजन राजनीती यशस्वी करण्याचं काम
बाबासाहेब आंबेडकरांचं राज्यकर्ती जमात बना, तुम्हाला या देशाची राज्यकर्ती जमात बनायचं आहे, तुम्ही तुमच्या भिंतीवर लिहून ठेवा की आम्हाला या देशाची राज्यकर्ती जमात बनायचं. हा आशावाद, हे जे काही आशेची किरण आणि आशेचं बी बाबासाहेबांनी आमच्या मनात जे रोवलेलं होतं, त्या दिशेनं प्रत्यक्ष कृती कार्यक्रम घेऊन जाण्याचं काम मान्यवर कांशीराम साहेबांनी केलेलं आहे. हे करत असताना अनंत यातना त्यांनी भोगलेल्या आहेत, खूप मेहनत घेतलेले. ते आपल्याला या ठिकाणी एका सिटिंगमध्ये सांगणं एवढं सोपं नाही. ते खूप म्हणजे सांगण्यासाठीचा एक वेगळा विषय, पुढचे वक्ते त्या विषयाच्या अनुषंगाने बोलणारच आहेत. नेहमी साहेब म्हणायचे की पुतलों से जोड़ना, बाबा साहब के पुतलों से हम लोग जो जुड़ रहे हैं, तो पुतलों से जुड़ना इतना जरूरी नहीं है जितना बाबा साहब के विचारों से, महापुरुषों के विचारों से जुड़ना जरूरी है. कसले कोटेशन साहेबांनी आपल्यासमोर ठेवले, कसले विचार आपल्याला दिलेत. मला वाटतं आज 2024च्या या सगळ्या पार्श्वभूमीवर आम्हाला बाबासाहेबांना डोक्यावर घेऊन, अण्णाभाऊ साठेंना डोक्यावर घेऊन मिरवून नाही चालणार, नुसते त्यांच्या पुतळ्यांना जोडून नाही चालणार. तो पुतलों से जुड़ना इतना हमारे लिए जरूरी नहीं है जितना विचारों से जुड़ना हमारे लिए बहुत जरूरी है. ही गोष्ट आम्ही विसरलोत आणि महापुरुषांच्या विचाराशी आम्ही न जुडता महापुरुषांच्या पुतळ्याशी आम्ही जुडत आहोत. बुद्धाच्या प्रतिमेशी, बुद्धाच्या पुतळ्याशी आम्ही जुडत आहोत. बुद्धाच्या विचाराशी आम्ही जुडत नाहीत. बुद्धाचा विचार आम्ही समजून घेत नाहीत. बुद्धाच्या विचारानं वागण्याचा आम्ही प्रयत्न करत नाहीत. तर बुद्धाच्या विचाराची म्हणजे बुद्धाची आरती करण्यामध्ये आम्ही धन्य मानत आहोत. बाबासाहेबांची आरती करण्यामध्ये आम्ही धन्य स्वतःला समजत आहोत. बाबासाहेब किती ग्रेट होते, बाबासाहेब काय म्हणाले, हे सांगण्यात आणि वर्णन करण्यामध्ये आमच्या चळवळी चाललेल्या आहे. परंतु त्यांनी सांगितलेल्या मार्गाने जोपर्यंत आम्ही खऱ्या अर्थानं स्वतः मार्गक्रमण, म्हणजे इस राह पर हमें खुद चलना है, चल के देखना है. आम्हाला स्वतः त्या मार्गावरून स्वतःला मार्गक्रमण आम्ही केल्याशिवाय खऱ्या अर्थानं महापुरुषांचा जो काही विचार आहे तो यशस्वी होत नाही. आणि आज मान्यवर साहेबांचा जो विचार आहे की पुतलों से, बाबा साहब आंबेडकर के पुतलों से हम लोग जो जुड़ते जा रहे हैं, जुड़ना तो ठीक है मगर इतना जरूरी नहीं जितना जरूरी है उनके विचारों से जुड़ना. हे साहेब आपल्याला नेहमी त्यांच्या भाषणातून सांगायचे. मताची किंमत सांगायचे. संसद चलो अपने पैरों पर चलो असं सांगायचे की संसदेकडे चलत असताना आम्ही आमच्या बलबुत्यावर, आम्ही आमच्या स्वतःच्या हिमतीवर, संसद चलो अपने पैरों पर चलो, स्वतःच्या हिमतीवर आम्हाला संसदेच्या दिशेनं जायचं आहे, हे साहेब त्या ठिकाणी सांगायचे. आमचं वोट हमारा राजू तुम्हारा नहीं चलेगा इनिशियल स्टेजमध्ये सांगायचे, नंतर त्याच्यामध्ये बदल झाला वगैरे. हे सगळ्याच्या पार्श्वभूमीवर निश्चितपणाने मान्यवर कांशीराम साहेब यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या अनेक कार्याचा, अनेक पैलूचा आपल्याला आढावा घेता येणं शक्य आहे. त्या पैलूवर आपल्याला खूप बोलणं, त्या वेगवेगळ्या पैलूवर आपण बोलतच राहणार आहोत. आगामी 15 मार्चपर्यंत वेगवेगळे मान्यवर, वेगवेगळे वक्ते आपल्यामध्ये येणार आहेत. त्यांच्या अभ्यासपूर्ण शैलीमध्ये ती मांडणी करणार आहेत, तुमच्यासमोर, आपल्यासमोर बोलणार आहेत. यामधून एक विचाराची, साहेबांची आठवणीची, साहेबांच्या कार्याची आपल्याला या ठिकाणी पुन्हा त्याचं रिव्हिजन होणार आहे, त्या विचाराचं आणि कार्याचं. विचार आणि ती विचाराची शुद्धरी आपल्याला घेऊन पुढं काय करता येईल. कारण जे इतिहास विसरतात ते इतिहास निर्माण करू शकत नाहीत. या भूमिकेप्रमाणे आपल्याला हा इतिहास सगळा जाणून घ्यावा लागणार आहे, हा इतिहास समजून घ्यावा लागणार आहे. आमच्या महापुरुषांनी काय, कोणत्या पद्धतीने वाटचाल केलेली आहे हे सगळं समजून आपल्याला घ्यावे लागणार आहे. त्यांच्या विचारांना उजाळा देण्याच्या निमित्ताने बहुजन संघटकनी आज या ठिकाणी तुम्हा सर्वांची भेट घेण्याचा, खरं म्हणजे तुमच्या पुढं बोलण्याचा मी नाही म्हणू शकणार, कारण मला याची कल्पना आहे की या बहुजन संघटक पेजवर जे श्रोते, जे दर्शक आहेत हे खूप ताकदीचे आहेत. अनेकांचं खूप मोठा व्यासंग आहे, अभ्यास आहे, चिकित्सा आहे, याची मला कल्पना आहे. तुमच्या एवढ्या व्यासंगी चिकित्सक, डॉक्टरेट असलेल्या मोठ्या माणसाच्या समोर मी माझे तुटके फुटके शब्दामध्ये बोलण्याचा मी प्रयत्न, या विषयाच्या अनुषंगाने चर्चा करण्याचा आणि आज सुरुवात करण्यासाठी या विचाराला ते तोंड फोडण्याचा प्रयत्न मी आज या ठिकाणी अल्पसा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही सर्वांनी तो प्रयत्न अर्थातच ऐकून घेतलेला आहे. आणि साहेब नेहमी म्हणायचे, हे तुम्हाला सांगितलं पाहिजे की मेरा जन्मदिन किसी मकसद को जुड़ जाना चाहिए.
किसी मकसद को मेरा जन्मदिन जुडना चाहिए असं साहेबांचं सतत म्हणणं असायचं। साहेब म्हणायचे की माझा वाढदिवस हा कुठल्या तरी मकसदला, कुठल्या तरी हेतूला, उद्देशाला तो वाढदिवस जुडला पाहिजेत। साहेबांना ते अपेक्षित नव्हतं पारंपरिक पद्धतीनं वाढदिवस साजरा करणे, तर तो कुठल्या तरी मकसद घेऊन तो त्या मकसदशी तो जुडला पाहिजे। मला वाटतं आज बहुजन संघटक फेसबुक पेजनी हे हा मकसद घेतलेला आहे की मान्यवर कांशीराम साहेबांचा जो काही विचार आहे, राजकीय विचार आहे, त्या विचाराची आज खऱ्या अर्थानं आपल्याला खूप गरज निर्माण झालेली आहे। 2024चं वातावरण येणारे लोकसभा आणि विधानसभेचं इलेक्शन आणि हे सगळं माहोल लक्षात घेता मान्यवर कांशीराम साहेबांचा जो विचार आहे, राजकीय विचार आहे, तो राजकीय विचार आम्हाला या सगळ्या पार्श्वभूमीवर आम्हाला समजून घेणं खूप गरजेचं आहे। आणि म्हणून हा उद्देश समोर ठेवून, हे येणारे इलेक्शन समोर ठेवून, मकसद समोर ठेवून आज आपण ही चर्चा घडवून या ठिकाणी आणत आहोत। अनेक मान्यवर वेगवेगळ्या अंगाने ह्या चर्चेमध्ये पुढे सहभागी होणार आहेत, बोलणार आहेत, त्यांचे विचारही व्यक्त करणार आहेत। आणि म्हणून मेरा जन्मदिन किसी मकसद के साथ जुड़ा होना चाहिए, ती भूमिका साहेबांची होती। हे या वाढदिवसाच्या निमित्ताने तुम्हाला मी आवर्जून मला आठवली म्हणून मी सांगितली। खूप काही विषय या अनुषंगाने या साहेबांच्या कामाच्या अनुषंगाने आपल्याला सांगता येऊ शकतात, परंतु काही वेळेच्या मर्यादा आपण लक्षात घेतल्या पाहिजेत। तेव्हा या प्रसंगाच्या निमित्ताने तुम्हा सर्वांच्या भेटीला मला एकदा पुन्हा भेटीला येता आलं, तुमच्याशी मला एक डायलॉग करता आला मनापासून मोकळ्या पद्धतीने। मला साहेब जे थोडेसे समजले, कळाले, बघितले, मला जे अभ्यासता आले आणि बहुजन समाज पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मी गेले म्हणजे माझ्या आयुष्यातले 15 वर्ष मी BSPचा कार्यकर्ता म्हणून, त्यातले काही जिल्ह्याचा महासचिव म्हणून, तालुक्याचा सचिव, जिल्ह्याचा महासचिव या भूमिकेमध्ये मी अनेक गाव पातळीच्या शाखेपासून 15 वर्षापर्यंत मी या मुवमेंटमध्ये काम करू शकलो। आणि साहेबांचे भाषणसुद्धा मी जवळून ऐकले। बहुजन नायकचा पेपर मी खूप वाचला, माझ्याकडे ते संग्रह आहे। या सगळ्या आठवणीची शिदोरी निश्चितपणाने सोबत असताना तुम्हा सर्वांना, तुमच्यासारख्या अत्यंत मान्यवर असणाऱ्यांना तुमच्यासमोर मला हे बोलण्याचा योग आला। मी स्वतःलाही या जयंतीच्या निमित्ताने धन्य समजेन आणि बहुजन फेसबुक या सर्वांना धन्यवाद या ठिकाणी या निमित्ताने मी व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी थांबतो। जय भीम। आपल्या सर्वांना पुन्हा एकदा मानाच्या शुभेच्छा। मान्यवर कांशीराम साहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने तुम्हा सर्वांना मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा। जय भीम। नमो बुद्धाय। थांबतो।